सह्याद्रीच्या डोंगरकड्यांवर उभा आहे एक अद्वितीय किल्ला. इतिहासांच्या पानांतून आजही जिवंत असलेला राजगड. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याची राजधानी असलेला हा किल्ला शौर्य आणि पराक्रमाच्या असंख्य कथा सांगतो. या उंचीवरून दिसणारे निसर्गरम्य दृश्य राजगडाच्या रणनीतिक महत्त्वाचे आठवण करून देतात. आज राजगड केवळ हा इतिहास नाही तर एक प्रवास आहे, ट्रेकर्ससाठी स्वर्ग आणि प्रत्येकासाठी प्रेरणा. चला तर मग अनुभवूयात राजगडाचा भव्य इतिहास आणि अद्वितीय सौंदर्य. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा एका व्लॉगमध्ये. तर आज आपण आलो आहे राजगड किल्ल्याला. पाठीमागं तुम्हाला बोर्ड दिसत असेल. तर आपण आता इथून ट्रेक चालू. तर मित्रांनो, आपल्याला 1 ते 1.5 तास झालेला आहे ट्रेक चालू करून राजगडचा. आणि आता आपण येऊन पोहोचले पाली दरवाजापाशी. हा पाठीमागचा पाली दरवाजा आहे, गडाचा मुख्य दरवाजा आहे. आणि या दरवाजाने आता आपण वरती जाणार आहोत. तर चला जाऊया. तर आता आपण इथं पाली दरवाजापाशी आलो आहे. आणि इथंच आपल्याला ह्या बुर्जावरती ना, इथं पण आपल्याला महाराजांगा पाहायला भेटतात. ते इथं ह्या बघू शकता. पण पाली दरवाजापासून पुढे निघालो आहे. आपल्याला त्या बुर्जावरती पण महाराजांगा पाहायला भेटल्या, जे की खालून येणाऱ्या शत्रूवरती हमला करण्यासाठी असतात. तर आत्ता आपण पाली दरवाजाच्या बुर्जावरती आहे. आणि इथून पूर्ण खालून आपण ज्या रस्त्याने आलो ना, त्या रस्त्यावरती नजर ठेवण्यासाठी ही जागा केलेली. म्हणजे बुर्जावरतून खाली शत्रू वगैरे येईल त्याच्यावरती नजर ठेवण्यासाठी. तर आज आपण आलो आहे स्वर्गीय राजगडाला भेट देण्यासाठी. आणि आपण आत्ता पाली दरवाजानेच वरती आलो आहे. आणि वरती थोडंच अवघा काही पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला हा दुसरा महादरवाजा पाहायला भेटतो. आपण पूर्णपणे भरभक्कम आहे, काही अजून तुटलेला नाही आहे दरवाजा, जुन्या काळचाच आहे. त्याच्यावरती आपल्याला असे हे गज टोकेरी गज दिसतात, ते जे की शत्रूला रोखण्यासाठीचा वापर केला जातो. आणि ते गडाच्या आपल्याला खाली ना एक अशी आउटलेट पाहायला भेटते, जे की गडावरती पाऊस होतो तर ते पूर्ण गडाची जी वाट आहे ती खराब होऊ नये किंवा तुटावी नाही, त्याच्यामुळं हा आउटलेट काढून दिलेली असती. तर इथून असं पाणी बाहेर जातं. आणि इथंच आपल्याला गडाच्या वरती ना एक गणपतीची छोटीशी मूर्ती पाहायला भेटते, पण ती पण पूर्ण आता एवढी क्लिअर स्पष्ट दिसत नाही आहे. आणि इथंच बुरुजावरती आपल्याला महाराजांगा पाहायला भेटतात, ते ज्या की खाली जर शत्रू आले गडाच्या दरवाजापाशी तर त्यांच्यावरती उकळतं तेल किंवा वरून बाण मारण्यासाठी केला जातो. तर आता इथून आपण जाऊया वरती पद्मावती मंदिराकडे. तर तिथंच आपण आपल्याला पद्मावती माची भेटेल. नंतर आपण सुवेळा माची आणि संजीवनी माची करूया. तर चला जाऊया पुढे. दुसऱ्या महादरवाजापासून थोडंसं पुढं आलं आपल्याला इथं गड संवर्धन झालेलं दिसतंय. हे आत्ताच बांधलेल्या भिंती आहेत, कळून येते थोडंसं सिमेंट दिसते आपल्याला याच्यात. तर प्रत्येक गडावरती असे गड संवर्धनाची मोहीम चालूच आहे. आणि गड संवर्धन केले जातात. ते जे पडलेल्या भिंती किंवा काय पायऱ्या असतील ते बांधायचं काम केलं जातं आहे. जे टाक्या पाण्याच्या असतात ते साफ केल्याचं काम केलं जात आहे. तर ह्या गड संवर्धन करणाऱ्या सर्व आपल्याला शिवभक्तांना मी त्यांना मानाचा मुजरा करतो. कारण की असं आपल्याला हे गड संवर्धन केल्याची गरज आहे. कारण की आपल्या जे पुढच्या येणाऱ्या पिढ्या आहेत त्यांना आपले महाराज काय होते आणि त्यांचे गड किल्ले कसे होते हे दाखवण्यासाठी आपल्याला
त्यांचं जतन करावं लागेल. गडाच्या माथ्यावरती आल्यानंतर आपल्याला इथे एक नकाशा पाहायला भेटतो गडाचा. त्याच्यात आपल्याला गडावरती काय काय पाहण्यासाठी आहे त्याची माहिती दिलेली आहे आणि नंबरिंग केलेली आहे. तर पहिला बालेकिल्ला, दुसरा पद्मावती माची, सुवेळा माची, संजीवनी माची, उजवणे दरवाजा, पाली दरवाजा, सदर, वाड्याचे अवशेष, पद्मावती मंदिर, चोर दरवाजा, महादरवाजा, चिखलती बुरुज, दुहेरी तटबंदी, हे सर्व काही इथं असं नंबरिंग दिलेली कुठं कुठं काय आहे. जर तुम्हाला माहीत नसेल गडावरती आल्यावर काय फिरायचं कसं, तर इथं दिलेलं आहे. तर तसं मी या व्हिडिओत पूर्णपणे सांगेल की आपल्याला राजगड कसा पाहायचा आहे. तर आता आपण पहिल्यांदा पद्मावती माचीकडे जाऊया, जो की आपल्या पाठीमागे आहे. सुवेळा माची बालेकिल्ला हा समोर राहतो. तर तिकडे पद्मावती माचीकडे आपल्याला चोर दरवाजा पण पाहायला भेटतो, जे की गडावरती येण्याचा दुसरी वाट आहे, पण ती थोडीशी अवघड आहे. त्याच्यामुळे जास्त पर्यटक सगळे पाली दरवाजाने येतात. पण आता तो नकाशा वाचला, त्याच्या समोर आपल्याला इथं राजवाड्याचे अवशेष पाहायला भेटतात. ते पण इथं आता आहोत जे की राजवाडा आहे. इथं पूर्ण तुटलेला आहे राजवाडा. त्या काळी खूप भव्य राजवाडा होता इथे आणि आता फक्त खालचं बेसमेंटचं राहिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि इथंच आपल्याला त्याची कडेनी एक तटबंदी देखील पाहायला भेटते. आणि इथं आता पुढं पद्मावती माची आणि चोर दरवाजा राहतो, जो की आपण आता जाणार आहोत. जाताना आपल्याला वाटेत सईबाईंची समाधी देखील पाहायला भेटेल. तर पद्मावती मंदिर इथं खाली राहिले, तर चला जाऊया आपण खाली मंदिरापाशी. तर पद्मावती मंदिराकडे जात असताना आपल्याला पहिल्यांदा रामेश्वर मंदिर लागतं. तर आपण आता रामेश्वर मंदिरात आहे. इथं महादेवाची पिंड आहे. तर इथून दर्शन घेऊन आपण पद्मावती मंदिराकडे जाऊया. पद्मावती मंदिरात सर्व काही म्हणजे जे स्टेसाठी येतात राजगडावरती, ते जास्त करून पद्मावती मंदिरातच राहतात किंवा त्याच्या बाहेर. आणि मग नंतर पूर्ण सकाळी सनराईज झाल्यावर ते पूर्ण गड फिरतात. तर आता आपण इथं रामेश्वर मंदिरात आहे. इथलं दर्शन घेऊन पद्मावती मंदिरात. सुख करता सर्वांगी सुंदर सेंद्राची अशितम जयस्वम राम श्रीधरम मार्गम गोपिका वल्लभम जानकी नायकम रामचंद्र हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. आता आपण पद्मावती मंदिरातून बाहेर आलोय. नशिबाने आपल्याला जे की इथं ट्रेकर्सनी मुक्काम केला होता काल रात्री, तर त्यांनी आरतीचं नियोजन केलेलं होतं. तर आपल्याला नशिबाने आरती पण भेटली, आरती केली आपण. आणि त्याच्याच बाजूला आपल्याला इथं कचेरीचे अवशेष पाहायला भेटतात ते, आणि पाण्याची टाकी पाहायला भेटतात ते. इथं पाण्याची टाकी आहे, पलीकडे पण पाण्याची टाकी आहे. तर आता इथून आपण चोर दरवाजाकडे जाऊया. आधी पद्मावती मंदिरापासून पुढे आलोय. आपल्याला त्याच्याच पुढे आपल्याला सईबाईंची समाधी पाहायला भेटली. त्या समाधीपासून थोडंसं आपण डावा हाताला वळालोय आणि चोर दरवाजाकडे चाललोय. तिथेच आपल्याला एक तलाव पाहायला भेटतोय. हा इथं तुम्ही बघू शकता. आणि त्या तलावात उतरण्यासाठी इथं जागा आहे, पण तुम्ही उतरत असाल तर वरतीपर्यंतच उतरा, पाण्यात जाऊ नका. आणि पोहण्याचा वगैरे प्रयत्न करत नका जाऊ पाण्यात, कारण की इथल्या ऐतिहासिक वास्तूंना काहीतरी महत्त्व असते. त्याच्यात पोहणं वगैरे हे काय पटत नाही आपल्याला. तर मी तुम्हाला आतमधून तलाव दाखवतो. इथं हा पाठीमागचा आपल्याला हा पूर्णपणे तलाव पाहायला भेटतोय. तर मित्रांनो, प्रत्येक ट्रेकरचं हे राजगडाशी वेगळंच नातं आहे, काय सांगता येत नाही. मला पण आता थोडं वेगळंच वाटतंय. मी एकदा येऊन गेलेलो आहे राजगडला, तरी पण पुन्हा येण्याची इच्छा झाली आणि आज आलोय सुट्टी टाकून. तर हा आपण आता इथं पद्मावती तलावापाशी आहे. वरती पद्मावती मंदिर आहे. आपल्याला नशिबाने आरती पण भेटली, ती की आरती करून आपण खाली आलो इथं तलावापाशी. आणि आपल्या डाव्या हाताला राहतो की चोर दरवाजापाशी आलेलो आहे. इथं खाली तुम्हाला चोर दरवाजा दिसतोय, त्याची वाट इथून खालून आहे त्या दरवाजाची वाट इथून. आणि आपण आलोय पाली दरवाजानी, आणि हा इथला आहे चोर दरवाजा. प्रत्येक गडावरच्या चोर दरवाजाची कारण असं असायचं की गडावरती कधी हल्ला झाला आणि गडावरती जी प्रजा आहे किंवा जे आपले मावळे वगैरे, त्यांना जर खाली जाण्याची गरज पडली तर ते ह्या दुसऱ्या मार्गाने जाण्यासाठी वापर केला जायचा. तसे आपल्या घरांना आता कसे मागचा दरवाजा एक असतो, तसा या गाड्यांसाठी चोर दरवाजा म्हणून असायचा, जे की आपत्कालीन समयी त्याचा वापर केला जायचा. तर आता इथून आपण वरती जाऊया. आपल्याला बुरुज लागेल, नाही तर परत आपण जिथं आपण सुरुवातीला आलतो त्या मधल्या पॉईंटपाशी जाऊया. तिथून नंतर संजीवनी माची आणि सुवेळा माची त्यांच्याकडे जाऊया. नंतर सगळ्यात शेवटी आपण बालेकिल्ला करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला राजगडावरती आल्यावरती राजगड कसा पाहायचा आणि कोणते कसे स्पॉट करीत जायचं, तर ते पूर्ण व्हिडिओत कळणार आहेत. तर
तर चला भेटूया पुढे. तर मित्रांनो, मी आता चोर दरवाजापाशी आलतो आणि इथंच व्हिडिओ शूट करीत होतो, तर माझी नजर खाली गेली वाटेकडे. तर मी तिथं बघितलं तर एवढ्या प्लास्टिकच्या बॉटल्स टाकलेल्या आहेत ना, की आपण गाड्यावरती येतो आणि तिथले पावित्र्य राखत नाही. हे ऐतिहासिक वस्तू, यांचं पावित्र्य राखत जा. जर तुम्ही येताय तर कचरा तुमच्या सोबत घेऊन जात जा, आणि जर तुम्हाला जास्तच होत असेल तर जागोजागी अशा कचराकुंड्या ठेवलेल्या आहेत, त्या कचराकुंड्यांच्या टाकीत जा. पण असा कचरा फेकत नका जाऊ, कारण की पूर्ण काय बोलतात, आता मनाला ही खंत लागते की आपण काय करतोय राजांच्या गडावरती येऊन. आज राजे असते तर राजांना किती वाईट वाटलं असतं हे पाहून. तर थोडंसं राजांचा सन्मान ठेवा आणि असा कचरा करत नका जाऊ. गड फिरा, तुम्ही सगळे ट्रेक करा, पण कोणत्या पण गडावरती गेल्यावर तिथलं ऐतिहासिक पावित्र्य राखत जा. तर चला भेटूया पुढे. तलावाकडे जाताना जर तुम्ही उजव्या हाताला वळले ना, एक ऐतिहासिक खोली आहे. त्या खोलीच्या समोरून जर आले ना, इकडे तुम्हाला शौचालय पाहायला भेटतं. जुन्या काळचं काही नवीन आहे ते मला काही जज करता येत नाही, कारण की आतमध्ये बेसिन वगैरे लावलेलं आहे आणि बाहेरचं बांधकाम हे जुनं दगडाचं दिसतंय. आता आपण इथं दारूखान्यापाशी आलोय. इथं दारूखाना आहे पाठीमागचं. त्याच्याच पुढे आपल्याला काही तुटलेल्या अवशेषमध्ये तोफा पाहायला भेटतात. इथं ह्या तोफा तुम्हाला दिसत असतील. आणि आतमध्ये बघूया दारूखाना किती मोठा आहे. खूप सारा मोठा असा दारूखाना आपल्याला इथं दिसतोय. म्हणजे त्यावेळेचं दारूखाना केवढं, ते तोफांचं साहित्य किंवा आपले शस्त्रास्त्र जे असतील महाराजांचे, ते सगळे इथं राहत असतील. मोठा आहे, पूर्णपणे मोठी खोली आहे. आणि बाहेर आपल्याला एक दोन तोफा अशा तुटलेल्या अवस्थेत पाहायला भेटतात ते. आणि पुढे आपण बसलेलो आहे, थोडासा नाश्ता करतोय, कारण की सकाळी खूप पहाटे निघलो होतो. तर आपण इथं जे तुम्हाला पहिल्यांदा पद्मावती मंदिर म्हणलं होतं ना, त्याच्यासारखी जी ऐतिहासिक वास्तू आहे ना, ती इथून दिसतीये. ही ती ऐतिहासिक वास्तू आहे आणि आपल्याला जायचं आहे सुवेळा माचीकडे. ती ही इकडून ही गेलं ना, ती इकडं पूर्णपणे एवढी लांब इथं नेड आहे आणि त्याच्यात तिथं हस्ती प्रस्तर आहे. आणि त्याच्या पुढे आपल्याला एक बुरुज दिसतोय आणि त्याच्या पुढे डायरेक्ट शेवटी माचीचा शेवट आहे. आणि तिथून आपल्याला इथं एवढं चालत परत इथं या पॉईंटला यायचं आहे, या ऐतिहासिक वास्तूपाशी. आणि इथून परत संजीवनी माचीकडे राईटने जायचं आहे. परत पलीकडून संजीवनी माची करून इथे यायचं आणि इथून वरचा हा बालेकिल्ला आहे, तर या बालेकिल्ल्याकडे जायचं आहे. तर आता आपण एका अशा पॉईंटवर आहे जिथून आपल्याला 3 वाटा फुटतात. एक सुवेळा माचीची, एक सरळ गेलं तर बालेकिल्ल्याची, आणि थोडंसं सरळ जाऊन राईटला गेलं ना तर संजीवनी माची आहे. तर इथं आपण आता सुवेळा माचीकडे चाललोय. इथं बोर्ड आहे. तर सुवेळा माची ही तकरीबन किती 2.5 किलोमीटर आहे सरळ, आणि परत यायला 2.5 किलोमीटर, म्हणजे 5 ते 6 किलोमीटरची जर चालण्याची तुमची कॅपॅसिटी असेल तरच सुवेळमाची करा. पण मी म्हणतो आवर्जून सुवेळमाची करा, कारण की सुवेळमाचीकडे बघण्यासाठी खूप काही आहे. दुहेरी तटबंदी आहे, हत्ती प्रस्तर आहे, नेडं आहे आणि एक बुरुज आहे चांगल्यापैकी, जो की अजून पण चांगला आहे, म्हणजे त्याची तटबंदी कोसळलेली नाही आहे. तुम्ही जर राजगडावर येत असाल तर सुवेळमाची आवर्जून करा आणि बालेकिल्ला पण करा. संजीवनी माची पण तशी चांगलीच आहे, पण जर नसेल कॅपॅसिटी तरी थोडंसं ट्राय करा तुम्ही संजीवनी माची करायचा. आणि पद्मावती माची तर जवळच आहे, तिकडे तुम्हाला चोर दरवाजा आणि ते पाहायला भेटतो. तर आत्ता वाजलेत 12 आणि ऊन पण पडले, पण तरी पण आहे ना थंडी वाजते. वातावरणच असं आहे ना, त्याच्यामुळे अजून स्वेटर नाही काढलेला. थोड्या वेळाने नंतर काढावं लागणार आहे, जास्त गरम व्हायला लागलं. सुवळ्या माचीकडे जात असताना आहे ना, आपल्याला एक खाली तटबंदी पाहायला भेटते आणि एक रस्ता पण पाहायला भेटतोय. त्याच्या थोडंसं खाली आलं ना, इथे एक पाण्याची टाकी पाहायला भेटते आणि त्याच्याच कडेने ना एक रस्ता जातोय, तो की खाली तटबंदीपाशी जात असेल. तर आपण आधी जाऊन बघूया तिकडे काय आहे, रस्ता कुठपर्यंत जातोय तिथं जाऊया आणि परत वरती येऊन सुवळ्या माचीकडे जाऊया. त्या पाण्याच्या टाक्यापासून खाली आलोय. रस्ता थोडासा अवघडच आहे, लांब लांब थोड्याशा टांगा टाकावं लागतात, पायऱ्या नाहीत आणि दगडाचा पॅच आहे थोडा. तर पुढे आल्यानंतर आपल्याला एक दरवाजा दिसलाय. कोणता दरवाजा आहे तो बघूया आपण, कळतंय का काय. मला पण एवढं माहित नव्हतं, मी मागच्या वेळेस आलतो तर इथं आलो नव्हतो. आता मला वरतून दिसला, कारण की मागच्या वेळेस पावसाळ्यात आलतो ना, धुकं होते त्याच्यामुळं दिसत नव्हतं लांबचं. आता हिवाळ्यात आलोय त्याच्यामुळं गवत वाळलेलं आहे, लांबपर्यंत आपल्याला दिसतंय सर्व काही. कोणता दरवाजा आहे, इकडून पण एक गडावरती येण्यासाठीचा मार्ग असावा. हा एक दरवाजा दिसतोय, मला तर गुंजवणे दरवाजा वाटतोय, कारण की जे रेंज ट्रेक करतात ना तोरणाकडे किंवा कोणत्या दुसऱ्या किल्ल्याकडे, सिंहगडाकडे किंवा तोरणाकडे जे रेंज ट्रेक करतात ना,
ते ह्या दरवाजाचा वापर करीत असतील जास्त करून. गुंजवणे दरवाजा वाटतोय माझ्या अंदाजाने. त्या दरवाजापासून परत पुढे आल्यानंतर अजून एक दरवाजा लागलाय आपल्याला आणि एक बुरुज पाहायला